विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधानांनी नागरिकांना उद्देशून काही चांगल्या गोष्टीसाठी आवाहन केलं, तर याकडे विरोधकांनी सुद्धा सकारात्मक दृष्ट्या बघायला हवं. त्यामध्ये देशहित असतं. डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल कमी वापरा, पैशाचा उपयोग टाळा, सोनं खरेदी 1 वर्ष बंद करा, कारण आपल्या देशातला पैसा बाहेरच्या देशात जाता कामा नये, हा उद्देश याकडे सकारात्मक न पाहता केवळ राजकारण करत राहुल गांधी, रोहित पवार यांच्या बुडाला आग का लागली? मला असं वाटतं की देशहितासाठी पंतप्रधानांनी काही आवाहन केलं, तर याकडे संकटसदृश्य परिस्थितीत विरोधकांनी सुद्धा सकारात्मक पाहणी महत्वाचे. राहुल गांधीचं राजकारण मुळात बालिश. तामिळनाडू विजय थलपती मुख्यमंत्र्याची शपथ घेत असताना राहुल गांधीने उठबस करत राजकीय बालिशपणा दाखवून दिला. या शब्दात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी टीका केली. कसं आहे, आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल किंवा आपल्या देशातला पैसा बाहेर जाता कामा नये, या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काल भारतीयांना एक आव्हान केलंय. डिझेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा, खाद्यतेल कमी वापर करा, विनाकारण पैशाचा अपयोग टाळा. खरं पाहिलं तर सकारात्मक दृष्ट्या पाहिल्यानंतर देशातील 140 कोटी लोकांनी पंतप्रधानाच्या भूमिकेचं स्वागत केलंय. नाही आम्हाला सोने खरेदी करायचं तर निश्चित आम्ही करणार नाही, कारण सोन्यासारखा या ठिकाणी दागिना परदेशातूनच येतो आणि त्यावर आपण गुंतवणूक करतो. एखादा वर्ष आम्ही थांबू. मला राहुल गांधी असेल, रोहित पवार असतील, यांच्या बुडाला आग का लागली? कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला राजकारण करायची सवय का? पंतप्रधान हा देशाचा प्रमुख असतो आणि देशातील संकट परिस्थितीमध्ये आपल्या नागरिकांना एक चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून, या भूमिकेतून त्यांनी जर काही आवाहन केलं तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून का बघितलं नाही? आणि म्हणून राहुल गांधींना मला हा सवाल आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं बंद करा. तुमचं बालिश राजकारण आहे. तुम्ही थलपती शपथ घेत असताना 10 वेळेस उठबस केलेली, हे आधी बघा तुम्ही किती बालिश राजकारण करतात ते. मला वाटतं विरोधकांनी पंतप्रधानांच्या भूमिकेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला